तर आज आपण बघणार आहोत m स्क्वेअर मायनस 84 इज इक्वल टू जर अशा प्रकारची संख्या दिलेली असेल जर या प्रकारची m स्क्वेअर मायनस 84 इज इक्वल टू अशा प्रकारची संख्या जेव्हा दिली असेल ते या वर्ग समीकरणाला आपण कसं सोडवावं m वर्ग मायनस 84 इज इक्वल टू जर पाहतो बघा m स्क्वेअर आता मायनस 84 84 हा वर्ग स्वरूपात त्याला वर्गात लिहिण्याकरता काय करावं लागेल m स्क्वेअर इज इक्वल याला वर्ग याच्यात वर्ग निघू शकत नाही आपल्याला वर्ग हे आलं लक्षात काय केलं मी m वर्ग मायनस 84 इज इक्वल 0 मग आपण पाहिलं की m वर्ग इज इक्वल 84 हा इकडे प्लस म्हणजे मायनस मध्ये आपण तिकडे ट्रान्सफर करायचा प्लस मध्ये म्हणजे m स्क्वेअर मायनस 84 इज इक्वल 0 तर मी सर्वप्रथम काय केलं की m स्क्वेअर इकडे मायनस 84 आहे तर आपण काय केलं इज इक्वल 84 मग इकडे स्क्वेअर आहे त्यालाही वर्ग म्हणजे इकडे हा m वर्ग आहे त्याला आपण वर्ग टाकू पण हा कोणाचाही वर्ग नाही जेव्हा एखादी संख्या ही कोणाचाही वर्ग नसते तेव्हा त्याचा वर्ग करताना आपण त्याला काय करतो वर्गमूळ टाकत असतो म्हणजे m स्क्वेअर इज इक्वल रूट 84 एवढा लक्षात काहीच नाही m वर्ग मायनस 84 इज इक्वल 0 मग मी काय केलं m स्क्वेअर इज इक्वल हा मायनस 84 तिकडे ट्रान्सफर करायला प्लस 84 हा वर्ग स्वरूपात त्याच्या वर्गमूळ याच्या वर्गमूळ घेता येणार नाही कारण 84 कोणाचाच वर्ग नाही 84 कोणाचा वर्ग नाही मग आपल्याला काय करतो वर्गमूळ 84 घेतलेला आहे काय केलं वर्गमूळ 84 घेतलेला आहे एवढं लक्षात m स्क्वेअर इज इक्वल 84 याला सर्वप्रथम काय केलं m स्क्वेअर याला तिकडे ट्रान्सफर केला म्हणजे प्लस 84 पण हा वर्ग आहे त्याच्या वर्ग करतो याचा वर्ग नाही आहे म्हणून आपल्याला काय वर्गमूळ 84 आलं लक्षात तर आता काय करू आपण पुढल्या स्टेपमध्ये m स्क्वेअर याला पुन्हा इकडे घेऊ म्हणजे मायनस रूट 84 म्हणजे वर्गमूळ 84 इज इक्वल 0 आता आपण याचे काढू शकतो अवयव हे लक्षात आलं का आम्ही काय केलं m वर्ग मायनस 84 इज इक्वल 0 बघ m वर्ग मायनस 84 इज इक्वल 0 तर मी काय केलं m वर्ग जसं तसं ठेवलं आणि 84 ला मी तिकडे ट्रान्सफर करतोय म्हणजे काय झालं मायनसच्या प्लस 84 मग बोललो m स्क्वेअर इकडे वर्ग आहे त्यालाही वर्ग घ्यायला म्हणजे याचे वर्ग करा तर वर ज्या संख्येचा वर्ग होत नाही त्याला आपण वर्गमूळ टाकत असतो तर आपल्याला काय वर्गमूळ टाका म्हणजे 84 तर मग आता काय झालं पुन्हा नेक्स्ट स्टेप आपण काय केलं m स्क्वेअर त्याला आपण इकडे पुन्हा आणलेलं तर मायनस रूट 84 इज इक्वल 0 आलं लक्षात आहे मग आता आपण इथे कसं काढू फॅक्टर m स्क्वेअर बघा लक्षात m स्क्वेअर आता याच्या m स्क्वेअर त्याला काय करू रूट 84 याचे काय करू आपण वर्ग करूया त्याचे काय केलं आपण वर्ग स्वरूपात दिला म्हणजे इज इक्वल 0 येथे m स्क्वेअर आहे मग आपण याला काय केलं वर्गमूळ 84 याचा स्क्वेअर तर वर्गमूळ 84 तर मग काय झालं m स्क्वेअर मायनस रूट 84 चे रूट 84 चे अवयव कसे पाहायचे की जेणेकरून हे बघा m स्क्वेअर मायनस रूट 84 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल 0 एवढा लक्षात सर्वप्रथम हे बघा काय केलं आपण की m स्क्वेअर इज इक्वल 84 म्हणजे m स्क्वेअर इज इक्वल रूट 84 हे समजलं कारण जेव्हा आपण कोणत्या संख्येचा वर्ग काढतो ते संख्या कोणाच्याही वर्ग नसेल तर आपण त्याला काय करत असतो वर्ग मानत असतो मग इथे m वर्ग मायनस रूट 84 इज इक्वल 0 येथे वर्गात आपण दोन्ही संख्येच्या दोघांनाही वर्ग स्वरूपात घेऊ तर मग काय करू m वर्ग मायनस रूट 84 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल 0 आलं लक्षात मी काय केलं याच्या वर्गात यालाही वर्ग स्वरूपात केला तर इथे पण एक फॉर्म्युला अप्लाय करेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल a प्लस b and a मायनस b आलं का लक्षात a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b and a मायनस b हा फॉर्म्युला आपण इथे ट्राय करणार आहोत म्हणजे m स्क्वेअर मायनस रूट 84 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल 0 मी काय केलं इथे वर्ग स्वरूपात त्याच्याही त्यालाही वर्ग स्वरूपात दिला तर रूट 84 ला वर्ग केला म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला काय भेटला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे हा a स्क्वेअर मायनस रूट 84 स्क्वेअर म्हणजे दॅट इज b स्क्वेअर मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला a प्लस b and a मायनस b म्हणजे आपण एकदा प्लस मध्ये आणि एकदा मायनस मध्ये आणू म्हणजे m मायनस रूट 84 एक ब्रॅकेट आणि m आणि m प्लस रूट 84 करता m मायनस रूट 84 आणि m प्लस रूट 84 इज इक्वल 0 इज इक्वल 0
करता पुन्हा एकदा सांगतो एम स्क्वेअर मायनस रूट 84 पुन्हा लक्षात द्या एम स्क्वेअर मायनस रूट 84 ब्रॅकेट स्क्वेअर मग मी याला कोणता फॉर्म्युला यूज केला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि याच्या एकदा प्लसमध्ये तर एकदा मायनसमध्ये याचा फॉर्म्युला ए प्लस बी आणि ए मायनस बी तोच फॉर्म्युला आपण इथे ट्राय करतो म्हणजे आपण काय बोलतोय एम प्लस रूट 84 आणि एम मायनस रूट 84 इज इक्वल 0 समजलं का एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये मायनस जसं आधी घेतलं काय पद आणि प्लसचं नंतर घेतलं काय काही फरक पडत नाही तर एम प्लस रूट 84 आणि एम मायनस रूट 84 इज इक्वल 0 अशा आपल्याला दोन ब्रॅकेट्स घ्यायचे ह्याला पक्षात एम स्क्वेअर इज इक्वल रूट 84 पण नाही सांगताय याला काय फॉर्म्युला आपण वापरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर काय आहे ए प्लस बी अँड ए मायनस बी हा तो फॉर्म्युला आहे तो आपण इथे ट्राय करतोय म्हणजे काय केलं एम प्लस रूट 84 आणि एम मायनस रूट 84 इज इक्वल 0 आलं लक्षात मग आता काय करू या दोघांना सेपरेट करू म्हणजे एम प्लस रूट 84 इज इक्वल 0 किंवा और एम मायनस रूट 84 इज इक्वल 0 समजलं ना एम प्लस रूट 84 इज इक्वल 0 किंवा एम मायनस रूट 84 इज इक्वल 0 तर मग आता याला आपण कसं करू एम प्लस रूट 84 एम प्लस रूट 84 इज इक्वल 0 एम प्लस रूट 84 इज इक्वल 0 चालेल याला करू मग काय करू आपण एम ॲज इट इज प्लस रूट 84 याला अशा स्वरूपात लिहू की जेणेकरून याची एक संख्या कोणाच्या तरी वर्ग असेल म्हणजे तो होईल 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि 4 1 जा 4 21 चौक 84 21 चौक 84 करता एम प्लस रूट 4 प्लस 21 हे याचे अवयव जर वर्गमूळ हे वर्गमूळातून बाहेर काढण्याकरता आपण म्हणतो अशा एखाद्या संख्येच्या म्हणजे संख्येत एखादी संख्या कोणाचा तरी वर्ग असेल अशा पद्धतीला फाईंड आउट करतो म्हणजे ते काय 21 चौक 84 म्हणजे 4 हा काय कोणाचा तरी वर्ग आहे म्हणजे आपण काय करू एम प्लस आता वर्गमूळ 2 4 आहे म्हणजे त्याच्या बाहेर काढतो पाहिजे 2 आणि इन ब्रॅकेट 21 तर आता एम प्लस 2 इन रूट 21 आता कसं करू पुन्हा एकदा रिपीट करतो एम प्लस रूट 84 इज इक्वल 0 ठीक आहे तर याला आपण कसं करू हा एम ॲज इट इज प्लस रूट 84 ची अशी अवयव पाडले की जेणेकरून एक संख्या कोणाच्या लोकांचा वर्ग असतो ठीक आहे मग ते 21 चौक 84 इज इक्वल 0 म्हणजे एम प्लस आता याला वर्गमूळातून बाहेर काढून पाहिजे 2 वर्गमूळात आहे 21 इज इक्वल 0 समजलं का सेम तीच प्रोसेस आपण इकडे करू पण मग आता या ठिकाणी एम प्लस 2 रूट 21 म्हणजे असं काय एम इज इक्वल हा प्लस आहे त्याच्याकडे मायनस 2 इन रूट 21 एम इज इक्वल हा प्लस आहे तर ज्या बरोबर चिन्हासाठी आपण ट्रान्सफर होतो आहे मायनस 2 रूट 21 एम इज इक्वल मायनस 2 इन रूट 21 हे झालं एक आन्सर बरोबर का आपण काय केलं एम प्लस 84 म्हणजे एम प्लस 84 ची अशा पाडले की जेणेकरून एक संख्या कोणाच्या ना कोणाचा वर्ग असेल आणि तो म्हणजे 2 इंटू 21 मग आपण काय केलं 4 चे आपण वर्गमूळाचा भाग काढला काय 2 आणि वर्गमूळ 21 इज इक्वल 0 आलं लक्षात घ्या तर एक आन्सर सेम इकडे बघूया एम मायनस रूट 84 इज इक्वल 0 चला ते टेस्ट करणार आपण एम याचे असे अवयव काढू की जेणेकरून एक संख्या कोणाच्या ना कोणत्या अवयव आहे आणि ते म्हणजे अशा प्रकारे तर मग काय झालं एम ॲज इट इज आणि मायनस इथे इथे एम मायनस 2 वर्गमूळात आलं ते समजलं ना म्हणजे आपण आता इथे बघू एम ॲज इट इज हा मायनस 2 इन रूट 21 आपण काय त्याला तिकडे ट्रान्सफर करून काय तो प्लसमध्ये 2
इन ब्रॅकेट 21 इन रूट 21 म्हणजे m बरोबर 2 रूट 21 आला का लक्षात घेता तर ते आपले आन्सर आहे मग 2 रूट 2 आणि मायनस 2 रूट 2 हे आपले त्या समीकरणाचे मूळ या समीकरणाचे मूळ बरं का अगदी सोपं होतं काहीच नाही सेम ॲज इट इज केलं जर तुम्हाला हा फॉर्मस मला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर काही त्रुटी असल्यास प्लीज मला कमेंट्स करा जेणेकरून मी तुमच्या प्रोग्राम जर माझ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा चला नवीन प्रॉब्लेम करतो